नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत असे 10 एक्सेल फॉर्म्युले जे प्रत्येकाला आलेच पाहिजेत. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट फॉर्म्युला जो आपण बघणार आहोत तो आहे सम. तर सम म्हणजे काय, तर आपण ह्या नंबर्सची बेरीज करणार आहोत. तर सम फॉर्म्युला कसा यूज करायचा, इज इक्वल टू SUM टाईप करायचं. जसं तुम्ही टाईप कराल तुम्हाला इकडे खाली जे फॉर्म्युले आहेत रिलेटेड त्याचं तुम्हाला लिस्ट दिसेल. ते दिसताच फक्त टॅब प्रेस करायचं आणि आता तुम्हाला पुढे दिसेल की तुम्हाला कसा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथे नंबर टाकायचे आहेत, नंबर 1, 2 जसे तुमचे नंबर आहेत. तर नंबर 1 टाकला, दुसरा नंबर सिलेक्ट केला, तिसरा नंबर सिलेक्ट केला, चौथा नंबर सिलेक्ट केला, ब्रॅकेट क्लोज केला, एंटर. आपल्याला इथे सम मिळाली. तर ही सम करण्याची दुसरी सोपी पद्धत काय आहे, तर इथे प्रत्येक वेळेला आपल्याला सम करताना एक एक करून व्हॅल्यू टाकायची गरज नसते. जेव्हा व्हॅल्यू आपल्या सगळ्या एका कॉलममध्ये असतात, आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या ह्या व्हॅल्यू एकत्र सिलेक्ट करायच्या आहेत. माऊसने आपण सगळ्या व्हॅल्यू सिलेक्ट करून ब्रॅकेट क्लोज केला. सेम सम फॉर्म्युला आता फक्त ती रेंजमध्ये दाखवतो आहे आपल्याला. आपण आधी एक एक फॉर्म्युला सिलेक्ट केला होता. सिमिलरली एक प्रो टिप तुम्हाला मी इथे देतो आहे, ते म्हणजे सेम फॉर्म्युला आपण 2 बटनच्या क्लिकवर आपण यूज करू शकतो. म्हणजे आपल्याला प्रेस करायचं इकडे अल्ट आणि प्लसची जी साईन आहे कीबोर्डवर ती, आणि एंटर करायचं. हे करताच आपलं समचा फॉर्म्युला मध्ये जे पण नंबर्स आपले आहेत ते सगळे सिलेक्ट होऊन समचा फॉर्म्युला अप्लाय होतं. चला तर मग आपण पुढच्या फॉर्म्युलाकडे बोलूया. पुढचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज फॉर्म्युला. ॲव्हरेज फॉर्म्युला काय करतं, तर आपल्या जे पण व्हॅल्यू आहेत, समजा ह्या 40 स्टुडंट्सच्या मार्क्सची आपल्याला सरासरी काढायची. तर इथे आपण काय करणार आहोत, जसं आधी केलं होतं AV टाकलं की आपल्याला लिस्ट दिसेल. मग याच्यात आपण ॲव्हरेज सिलेक्ट करायचं. जसं आधी केलं होतं तसंच आपल्याला 4ही मुलांचे मार्क्स सिलेक्ट करायचे आहेत, रेंज, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आपल्याला त्यांचे सरासरी मार्क्स इकडे मिळालेले आहेत. नेक्स्ट फॉर्म्युला आहे मिनिमम आणि मॅक्सिमम. तर मिनिमम आणि मॅक्सिमम म्हणजे ह्या 4 सेल्स व्हॅल्यू आहेत त्यातली कमीत कमी कुठली व्हॅल्यू आहे तर ती शोधायची असेल तर आपण मिनिममचा फॉर्म्युला यूज करू शकतो. तर आपण इकडे मिन टाकलं, MIN मिनिममसाठी, टॅब प्रेस केला, 4ही व्हॅल्यू सिलेक्ट केलं आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर केलं. ह्या सगळ्या व्हॅल्यूजमधली सगळ्यात मोठी व्हॅल्यू जर आपल्याला शोधायची असेल तर आपण मॅक्सवर जाऊ, 4ही व्हॅल्यू सिलेक्ट करू आणि एंटर केलं. इथे आपल्याला कळतं आहे की 10,000 जे सेल्स झाला आहे एप्रिलमध्ये तो सगळ्यात कमी आहे आणि 18,000 जो सेल्स झाला आहे मार्चमध्ये तो सगळ्यात जास्त आहे. नेक्स्ट फॉर्म्युला जो आपण बघणार आहोत तो आहे काउंटचा फॉर्म्युला. तर काउंट फॉर्म्युला कशासाठी यूज करतात, समजा आपल्याला या कॉलममध्ये किती मुलं आहेत, किती मुलांचा स्कोर आहे ते जर काउंट करायचं असेल तर आपण काउंट फॉर्म्युला यूज करतो. तर काउंट फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा, तर इथे आपण लिहिणार आहोत काउंट. तर काउंट टाकताच इकडे फॉर्म्युलाची लिस्ट आली. आपण इकडे टॅप केलं आहे. टॅप केल्यानंतर या सगळ्या ज्या कॉलममधले व्हॅल्यू आहेत ते आपण सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यासाठी मी कंट्रोल शिफ्ट डाऊन आरो सिलेक्ट केलं आणि ब्रॅकेट क्लोज केलं. आता इथे आपल्याला कळतं आहे की या 100 व्हॅल्यूज आहेत. नेक्स्ट फॉर्म्युला जो आपण बघणार आहोत तो आहे इफ फॉर्म्युला. इफ फॉर्म्युला आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन्स अप्लाय करायला मदत करतं. जसं की मागच्या फॉर्म्युलामध्ये आपण बघितलं की ह्या टेबलमध्ये 100 मुलांचा डेटा आहे. तर आता आपण इफ फॉर्म्युला यूज करून एक बेसिक कंडिशन आपण टाकू शकतो, ज्याच्यात आपल्याला कळेल की ह्या 100 मुलांपैकी किती जणांना 35पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत. तर आपण इथे फॉर्म्युला टाकूया. इफ कंडिशन आपण टाकायचे. आता इफ कंडिशन टाकल्यानंतर फॉर्म्युलाचे डिटेल ओपन होतात. इथे आपल्याला पहिले लॉजिकल टेस्ट टाकायचे, त्याच्यानंतर व्हॅल्यू इफ ट्रू अँड व्हॅल्यू इफ फॉल्स. तर लॉजिकल टेस्ट काय आहे आपली, की किती जणांना 35पेक्षा जास्त मार्क्स मिळाले. ही सेल सिलेक्ट करणार आहोत. इफ C2
इज ग्रेटर दॅन 35. जर C2चा स्कोर 35पेक्षा जास्त आहे तर मला पास अशी कमेंट दे, किंवा जर हे चुकीचं आहे तर फेल म्हणून. सेम कोट्समध्ये टाकायचं जेव्हा पण आपण टेक्स्ट टाकतो तेव्हा. फॉर्म्युला क्लोज करूया. सो इथे 35पेक्षा कमी असल्यामुळे इथे फेल आलं आहे. हा फॉर्म्युला आपण सगळ्या सेलमध्ये अप्लाय करून टाक. तर तो कसा करायचा, इथे आपण जेव्हा एक प्रत्येक फॉर्म्युलाच्या राईट हँड कॉर्नरला जेव्हा जातो तेव्हा एक प्लस साईन दिसते. इथे आपण क्लिक केलं की तो फॉर्म्युला सगळ्या सेलमध्ये अप्लाय झालेला आहे. तर इथे आपल्याला कळेल की कोण पास झालं आहे आणि कोण फेल झालं आहे. हा होता इफ कंडिशनचा फॉर्म्युला. आता आपण नेक्स्ट फॉर्म्युलाकडे वळूया. सो मागच्या फॉर्म्युलामध्ये आपण बघितलं की कोण पास झालं आहे, कोण फेल झालं आहे. तर आपल्याला आता काउंट काढायचं आहे की ह्यातले एक्झॅक्टली किती जण पास झाले आणि किती जण फेल झाले. तर आपण त्या डेटाला इथे कॉपी करूया आणि इथे व्हॅल्यूजमध्ये पेस्ट करूया. इथे काउंट इफचा फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. सो काउंट इफ कसं करायचं, काउंट टाकलं, खाली आपल्याला काउंट इफ दिसतंय, टॅब प्रेस करायचे. आता ह्याच्यात काय दिलं आहे, पहिले आपल्याला रेंज टाकायची. रेंज म्हणजे आपल्याला सगळं सिलेक्ट करायचं. तर आता मी कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरोने सिलेक्ट केले रेंज. आणि नेक्स्ट आपल्याला क्रायटेरिया टाकायचं आहे. काउंट कुठल्या क्रायटेरियानुसार होणार आहे. तर आपण इकडे टाकूया पास, म्हणजे तो काउंट करेल की किती मुलं पास झाले. एंटर. तर आपल्याला इथे कळतं आहे की 100 मुलांपैकी 69 मुलं पास झालेली आहेत. सिमिलरली आपण फेल झालेल्यांचा पण काउंट काढू शकतो. आता जो नेक्स्ट फॉर्म्युला आपण बघणार आहोत तो आहे ट्रिम फॉर्म्युला. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपला जो डेटा असतो तो नीट क्लीन केलेला नसतो. त्याच्यात मध्ये कुठेही स्पेसेस असतात. तर त्या स्पेसेसला कसं घालवायचं त्यासाठी आपल्याला हा ट्रिम फॉर्म्युला कामाला येतो. आपण इकडे ट्रिमचा फॉर्म्युला अप्लाय करूया. मग आपण इकडे फक्त टेक्स्ट सिलेक्ट करायचे आणि ब्रॅकेट क्लोज करायचं. तर आता आपण बघितलं तिथल्या ज्या स्पेसेस होत्या त्या या ट्रिम फॉर्म्युलामुळे डिलीट झालेल्या आहेत. आता इथे आपण फॉर्म्युला ज्या लास्ट सेल आहे तिकडे जाऊन सिलेक्ट करायचं आहे कंट्रोल शिफ्ट अप ॲरोने आणि कंट्रोल डी केलं. ही सिमिलर मेथड आहे जी आपण प्लस साईन डी फॉर्म्युला सगळीकडे अप्लाय करायची बघितली, तशीच सिमिलर मेथड आहे. तर आपला सगळा डेटा क्लीन झालेला आहे. नेक्स्ट फॉर्म्युला जो आपण बघणार आहोत तो आहे कॉन्कॅटिनेटचा फॉर्म्युला. या टेबलमध्ये आपण बघतोय की नाव आणि आडनाव वेगवेगळे आहेत. तर आपल्याला ते एकाच कॉलममध्ये हवं असेल तर आपण कॉन्कॅटिनेटचा फॉर्म्युला यूज करू शकतो. तर तो कसा करायचा ते बघूया. तर आपण इकडे कॉन्कॅटिनेट सिलेक्ट करूया, टॅब प्रेस करायचं. कॉन्कॅटिनेट प्रेस केल्यानंतर फर्स्ट सेल सिलेक्ट करायचे आणि मग दुसरी सेल सिलेक्ट करायची, ब्रॅकेट क्लोज करायचं. तर आता आपले दोन्ही सेल्स जॉईन झाले. आता इथे प्रॉब्लेम काय, तर इथे नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये स्पेस नाही आहे. तर ते आपण कसं टाकू शकतो, जेव्हा आपण फॉर्म्युला अप्लाय करतो तेव्हा आपण स्पेशल कॅरेक्टर्स, जेव्हा कोट्समध्ये आपण स्पेशल कॅरेक्टर्स टाकू शकतो. तर आता इथे आपण कोट्समध्ये स्पेस प्रेस केला आहे मी, परत क्लोज कोट्स कॉमा, सेकंड सेल सिलेक्ट केले, ब्रॅकेट आहे आपला, एंटर. आता आपली स्पेस आली. सिमिलरली आपण कुठलेही स्पेशल कॅरेक्टर आपण इथे ॲड करू शकतो. समजा आपल्याला कॉन्कॅटिनेटमध्ये अजून एक सेल जी एजची सेल आहे तिचा डेटा ॲड करायचा आहे, पण त्याला आपल्याला ब्रॅकेट हवं आहे. तर आपण काय करणार, कोट्समध्ये टाकणार. पहिले आपल्याला स्पेस लागेल कारण की नावामध्ये आणि नंबरमध्ये स्पेस लागेल. मग ब्रॅकेट ओपनचं सिम्बॉल आपण टाकूया कोट्समध्ये आणि आपण हे क्लोज करूया. नंबर सिलेक्ट करूया, परत एकदा कॉमा. हे आता आपण क्लोज ब्रॅकेट एंटर करणार आहोत. आता सगळ्या व्हॅल्यूजला एज नावासहित एज आलेली आहे. तर हा होता कॉन्कॅटिनेट फॉर्म्युला. पुढचा फॉर्म्युला जो आपण बघणार आहोत तो आहे लुकअपचा फॉर्म्युला. तर व्ही लुकअपचा फॉर्म्युला हा सगळ्यात जास्त यूज होणारा फॉर्म्युला आहे. तुम्ही कुठल्याही कॉर्पोरेट इंटरव्ह्यूला जा जिथे तुम्हाला बेसिक एक्सेलची रिक्वायरमेंट असते तिकडे तुम्हाला व्ही लुकअपचा फॉर्म्युला विचारलाच जातो. व्ही लुकअपचा फॉर्म्युला तुम्ही यासाठी यूज करू शकता की तुम्हाला तुमच्या टेबलमधून किंवा डेटाबेसमधून फक्त काही एंट्रीजचा तुम्हाला जर डेटा काढायचा असेल तर तुम्ही व्ही लुकअप यूज करू शकता. तर उदाहरणार्थ या टेबलमध्ये
इथे नावं आहेत, इथे फर्स्ट नेम आहे, इथे लास्ट नेम आहे आणि एज आहे. तर आपल्याला फक्त या 3 नावांचे एज काढायचे आहे. तर बघूया आपण की VLOOKUPचा फॉर्म्युला आपण कसा अप्लाय करू शकतो. तर आता आपण इकडे VL टाकलं की VLOOKUPचा फॉर्म्युला आपल्याला दिसतो. टॅब प्रेस केला की तो फॉर्म्युला ओपन होतो. तर फर्स्ट आपल्याला टाकायचं आहे लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू शोधायची आहे टेबलमध्ये. आपल्याला हे नाव शोधायचं आहे टेबलमध्ये. या टेबलमध्ये आपल्याला सोनिया हे नाव शोधायचं आहे. नेक्स्ट आपल्याला टाकायचं आहे कॉलम इंडेक्स नंबर. कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे आपल्याला कोणत्या कॉलममधून डेटा हवा आपल्या सिलेक्शनमध्ये. फर्स्ट कॉलममध्ये फर्स्ट नेम आहे, सेकंड कॉलममध्ये लास्ट नेम. आपल्याला एज हवी आहे ते आहे थर्ड कॉलममध्ये, त्यामुळे आपण इकडे 3 टाकणार आहोत. नेक्स्ट विचारते आपल्याला अप्रॉक्सिमेट मॅच हवं आहे की एक्झॅक्ट मॅच हवं आहे. आपल्याला एक्झॅक्ट मॅच हवं आहे, त्यामुळे आपण फॉल्स सिलेक्ट करणार आहोत. तर ह्यातला डिफरन्स काय आहे, जेव्हा आपण एक्झॅक्ट मॅच सिलेक्ट करतो तेव्हा एक्सेल आपलं जे नाव आहे ते एक्झॅक्टली मॅच होते की नाही ते चेक करणार. जर ते होत असेल तरच आपल्याला तो डेटा देणार, नाहीतर आपल्याला तो काही डेटा देणार नाही. तर आपण ब्रॅकेट क्लोज करूया. आपल्याला सोन्याची एज आपण इथे आलेली आहे. तसंच आपण बाकी दोघांची पण एज आपण शोधू शकतो. नेक्स्ट जेव्हा फॉर्म्युला आपण इथे कॉपी करतो तेव्हा एक काळजी घ्यायची आहे की जी ही रेंज असते टेबलची ती फ्रीज करायची असते. फ्रीज कशी करणार, तर ती आपण F4 जे कीबोर्डवर आहे ते प्रेस करायचं आहे. जेव्हा इथे दोन्ही साईडला डॉलर साईन येतील त्याचा अर्थ ही फ्रीज झालेली. हे आपण दोन्ही ठिकाणी करून घ्यायचं आहे. A1ला आणि C10ला सुद्धा. आपला पूर्ण टेबल आता फ्रीज झालं आहे. याने काय होतं, तुमचं सिलेक्शन जे आहे टेबलचं सिलेक्शन ते नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये कॉपी करताना हलत नाही. आपण मग फॉर्म्युला आता नेक्स्ट सेलमध्ये मूव्ह करून घेऊया. आपल्याला आता तिन्ही जे नावं होती त्यांची एज या कॉलममध्ये मिळालेली आहे. तर हा होता VLOOKUP फॉर्म्युला. नेक्स्ट फॉर्म्युला जो आपण बघणार आहोत तो आहे इंडेक्सचा फॉर्म्युला. तर इंडेक्सचा फॉर्म्युला सुद्धा VLOOKUPच्या फॉर्म्युलासारखाच काम करतो, पण आपण त्या इंडेक्सच्या फॉर्म्युलाला अजून कॉम्प्लेक्स गोष्टींसाठी पण यूज करू शकतो. ते आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये बघू. आता आपण बेसिक इंडेक्स फॉर्म्युला कसा यूज करता येतो ते पाहूया. तर मग बघूया आपण की इंडेक्सचा फॉर्म्युला आपण कसा वापरू शकतो. तर आपण इंडेक्स टाकणार आहोत इकडे. फर्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ॲरे, म्हणजे आपल्याला कुठल्या टेबलमधून हा डेटा हवा आहे ते आपण सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर आपल्याला रो नंबर टाकायचा आहे. रो नंबर आपला आहे टेबलच्या सिलेक्शननुसार 4. आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉलम नंबर टाकायचा आहे. तर एजचा कॉलम नंबर आहे 3, त्यामुळे आपण इकडे 3 टाकणार आहोत आणि ब्रॅकेट क्लोज केलं. हा होता सिम्पल इंडेक्सचा फॉर्म्युला. तर मित्रांनो, हे होते 10 बेसिक एक्सेलचे फॉर्म्युले जे माझ्या मते सगळ्यांना आलेच पाहिजे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा आणि प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.